आजचा हा खास कार्यक्रम मी प्रसन्न जोशी. आजचा दिवस शेअर बाजारासाठी काळा सोमवार ठरला आणि त्यामुळेच सगळ्या जगभरात आणि खास करून भारतामध्ये चर्चा आहे, ही मंदीची नांदी आहे का? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक भांबावून जाणारा वर्ग म्हणजे निम्न मध्यम वर्ग, मध्यम वर्ग, की ज्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले आहेत. गुंतवणूकदारांचा एकाच दिवसात जवळपास 19 लाख कोटींचा चुराडा झालेला आहे, ज्यामध्ये कमी पैशामध्ये ज्यांनी किंवा कमी किंमत कमी झालेली असताना ज्यांनी शेअर्स विकलेले त्यांचं नुकसान मोठं आहे. अनरिअलाइज लॉस असणाऱ्यांना किमान दिलासा आहे की कदाचित हे नुकसान भरून निघेल. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजारात आज 2226 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 73,137 अंकांवर तर निफ्टी 21,161 अंकांवर बंद झाला आहे. यामुळे दरम्यान जगभरातील शेअर बाजारांमध्ये सुद्धा अशाच घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळाला. अमेरिकेने जगभरातील देशांवर लावलेल्या आयात शुल्क धोरणाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. आपण पाहूयात कोणती संभाव्य कारणं आहेत या घसरणीची. ट्रम्पकडून जवळपास सर्वच देशांच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. आयात शुल्क वाढीमुळे उत्पादक कंपन्यांमध्ये घबराट पसरली आहे तो माल पोहोचवण्याची घाई आहे. नव्या उत्पादनाला ब्रेक बसलाय. चीनकडून अमेरिकेवरती जशास तसे या न्यायानं 34% आयात शुल्क जाहीर करण्यात आलं आहे. नवीन टॅरिफ 10 एप्रिलपासून लागू होणार आहे. टॅरिफमुळे वस्तू महाग होऊन खरेदी सुद्धा मंदावेल अशी स्थिती आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरतील याचा काही प्रमाणातला दिलासा आहे. मात्र गुंतवणूकदारांची या परिस्थितीमुळे चलबिचल होईल हे निश्चित. शेअर बाजारासाठी आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरला. शेअर बाजारात 3% अर्थात 2226 अंकांनी हा शेअर बाजारात घसरला. सेन्सेक्स 73,172 अंकांवर, निफ्टी 21,100 अंकांवर 161 अंकांवर बंद झाला. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचं जवळपास 19 लाख कोटींचं प्रस्तावित नुकसान इकडे दिसून येत आहे. आपल्यासोबत या बाबतीत बोलण्यासाठी मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत आता आहेत अर्थतज्ञ आणि गुंतवणूक विषयक विश्लेषक अजय वाळिंबे. अजय सर, आता किमान जर का थोडासा दिलासा शेअर बाजारातल्या लोकांना असेल तर तो त्यांच्या ॲपवरती जो शब्द असतो